चला तर इथे मी मिरच्या लसूण घेतलेल्या आहेत. आता जिरे घेते. 1 चमचा मानाने जिरे घेतलेले आहेत, बघू शकताय. एक चमचा मानाने जिरे घेतले. चला तर आता ही दळून घ्यायची, साईडला ठेवते. आणि इथं आमटीचं सारण घेतलेलं आहे काढून शिने. काय काय घेतलंय तुम्हाला तर दाखवतेच. अडीच चमच ह्या चमच्याने 2.5 चमचा डाळ घेतलेली आहे. तर आता बघू शकता तुम्ही इथं काय काय घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीरच्या काड्या, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या त्या. तर खोबरं घेतलंय, 2.5 चमचा डाळ घेतली आणि मिरच्या घेतल्या त्या. चला तर आता एवढं पण भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचंय. तोपर्यंत इकडे भज्याची तयारी केलेली आहे. तर भज्याला बघू शकता मी कांदा ह्या टाईपचा कट करून घेतलेला, एकदम पातळसा. ओके, असा एकदम पातळ कांदा कट करून घ्यायचा म्हणजे भजे फुगले जातात आणि एकदम मऊसुरत येतात. तर इथं मिरच्या पण घेतलेल्या आता. तर ही मिरच्या अशाच अखंड भज्यामध्ये घालायच्यात आपल्याला. ह्याची भजी तळून घ्यायची. तर चला तर तुम्हाला तर दाखवणारच आहे. चला मी तयारी लागत आहे. आता हे पीठ मिळवून घेते भज्यांचं. चला तर इथे मी अर्ध्या चमचला कमी आहे, 1/2 चमच मी ओवा घेतलेला आहे. ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथं उगं थोडासा आपला खायचा सोडा घेतलेला आहे, ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. चला तर जे सारण आपण घेतलं होतं भाज्याला तेही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आधी. आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली ती पण घालायची. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आपल्याला. चला आधी मी मिक्सरला ही बारीक करून घेत आहे. मीठ राहील आपल्याला घालायचं. तर मीठ आपल्याला 1 चमच टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये. आणि अजून थोडंसं, आता आपण मिरची 2 प्रकार मिरची घालणार आहे. एक अखंड मिरची आणि एक दळून प्रकारची मिरची घालणार आहे. त्यामुळे आपल्याला 1 चमच आणि थोडंसं उगं किंचित थोडंसं मीठ वरून घालून घ्यायचं. बघू शकता 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी मिरची लय बारीक पण करून घेतलेली नाही, आवडदोबड मिरची बारीक करून घेतलेली. ती पण ह्याच्यात सगळे अखंड घालून घ्यायची. मिरची कांदा ते घेतलेला आहे ना आपण आधी, ते धुवून घ्यायचा बरं का. चला तर आता हे हाताच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचं एकत्र. आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपण पाणी थोडंसं घ्यायचं, मिक्सरचं भांडं खांगळून थोडं थोडं करून ॲड करून पाणी आपल्याला बटर मिक्स करून घ्यायचंय. पाण्याची कांदा असल्यामुळे पाण्याची लई गरज पण लागत नाही ह्याला. ते बटर सगळं मिक्स करताना आपल्याला थोडीशी हळद पण घालून घ्यायची. चला तर आता हे मिक्स करू. चला तर आता आपल्याला ह्या टाईपचं बटर मिक्स करून घ्यायचंय. तर चला ते आता आमटीचं घेतलेलं मी त्याला दळून घेते, ही साईडला ठेवत आहे.